तर मित्रांनो, मी आमच्या गावात आहे आणि आमच्या गावाचं नाव डोंगरपाल, जो सावंतवाडी तालुक्यामध्ये पडता. तर हे पूर्ण कोकणच आणि कोकणात ना सध्या पाण्याची खूप जास्त टंचाई निर्माण झालेली आहे. जो आपण म्हणतो की कोकणात जास्त पाऊस पडता, पण ह्या जास्त पाऊस पडता असं आपण म्हणतो, पण ह्या पाण्याचा काय वापर आपण करून घेत नाही. सध्या इकडची विहिरी वगैरे बघशात ना पूर्ण आटलेले आहेत. मी तुमका विहिरीचं व्हिडिओ वगैरे दाखवते, थेट जाग्यावर जावे विहिरीच्या जाग्यावर आणि तिकडनं मी तुमका दाखवते. तर मित्रांनो, ह्या बघून तुमका कसं वाटतं की भविष्य काळात आपल्यासाठी पाण्याचं काहीतरी म्हणजे पाण्याची उपाययोजना वगैरे विहिरींमध्ये पाणी राहण्यासाठी करू हवे की नको, या कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तर मित्रांनो, इकडे ना पुढे विहीर हा, मी तुमका विहीर दाखवते आता. हे बघा, ही विहिरीचं पाणी बघा एकदम खाली गेलेला. तुमका दाखवते आता थोडंसं ना, लहान दगड टाके. हे बघा एकदम खाली येतलो. बघा एवढा पाणी आहे, एवढा. एक 500 लिटरची टाकी पण या पाण्यात भरायची नाही. तर मित्रांनो, ही ना दुसरी विहीर हा, हिचं पाणी आम्ही घरात वगैरे वापरतो यूजसाठी. आणि हिचं पाणी बघा किती खाली गेलं. हे बघा एकदम म्हणजे एकदम खाली गेलेलं आहे. या 2-3 दिवस आता पाणी ह्याच्यातलं वापराक नाही, तसाच धा. त्याच्यामुळे तुमका जास्त पाणी दिसता. आणि रोज वापरला ना, चालू केलं पंप, तर ह्या पाणी एकदम खाली जातं. आणि या विहिरीत पण येऊन ना दगड टाकून बघा, बघा ह्या कमी असो खाली टाकतात, त्याच्यामुळे पाण्याचा अंदाज कळतो आपल्याला. हे बघा एवढा पाणी आहे. हा यूज नाही केलेला पाणी आहे तसं दा, म्हणून 2-3 दिवस आता वापर नाही केला ह्या पाण्याचं, म्हणून तर तुमका खूप दिसतं. तर मित्रांनो, मी तुमका ना आमच्या गावातल्या अशा 2 विहिरी दाखवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तर अजूनसुद्धा विहिरींमध्ये असतो, अजूनसुद्धा कोकणात वेगवेगळ्या गावांमध्ये ह्यो पाण्याचे प्रॉब्लेम, पाण्याची टंचाई असतली. तर मित्रांनो, आपल्या ह्या पाणी असं ना यात जपून वापरायचा. अजून पावसाक पण 10-1 दिवस शिल्लकत. ज्यावेळी पाऊस कंटिन्यू सुरू होतो त्यावेळी विहिरी पूर्णपणे भराक सुरुवात होतले. तर मित्रांनो, पाण्याचं जरा जपून वापर करा, ही काळाची गरज आहे. आणि मित्रांनो, भविष्यात आपल्या ह्या गोष्टीवर काहीतरी समस्या आहे, ही गंभीर समस्यासुद्धा होऊ शकता. तर भविष्यात आपल्या ह्याच्यावर काहीतरी तोडगो ह्यो काढूकच हो. तर तुमचे काय मत वगैरे असतात, तुमची काय कमेंटमध्ये तर तुम्ही लिहा. तोपर्यंत भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन.